सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पला 2 दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे। 2 दिवसांपूर्वी झालेला लष्करी तळावरील हल्ला ताजा असतानाच आज सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। श्रीनगरच्या करण नगर इथं ही घटना घडली आहे। जम्मूतल्या सुंजवा लष्करी तळावरील अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे। गेली 52 तास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती। यात 5 जवान शहीद झाले तर 4 अतिरेकी ठार झाले आहेत। सध्या सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू असून परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे। तर काही वेळापूर्वी श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पजवळ AK-47 बंदुकीसह 2 संशयित दहशतवादी आढळले आहेत। जवानांच्या गोळीबारानंतर ते दोन्ही दहशतवादी तिथून फरार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे। मुंबईमध्ये 261 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे अपघात होण्यापासून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे। महिला पायलटच्या सतर्कतेमुळे या प्रवाशांचे प्राण वाचले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे मुंबई ते भोपाळ तर विस्ताराचे दिल्ली ते पुणे ही 2 विमाने आकाशात अगदी काही फुटांवर जवळ आली। काही सेकंदातच दोन्ही विमाने समोरासमोर धडकणार असे समजून प्रवाशांच्या काळजाचा ठोका वाढला। परंतु एअर इंडियाची महिला पायलट अनुपमा कोहलीच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात धोका टळला व तिच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना जीवदान मिळाले। विशेष बाब म्हणजे दोन्ही विमानांच्या पायलट या महिलाच होत्या। एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स कडून कोऑर्डिनेशन करताना काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने हे 2 विमान समोरासमोर आल्याचं सांगण्यात येत आहे। जम्मूतील सुंजवान लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका गर्भवती महिलेला पाठीत गोळी लागली। ही महिला 35 आठवड्यांची गर्भवती होती। अखेर रात्रभर मृत्यूशी झुंज देत तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे। शनिवारी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या 36 ब्रिगेडियर शिबिराच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला। महाशिवरात्री निमित्त शहर परिसरातील विविध मंदिरात मंगळवारी दिनांक 13 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महाशिवरात्रीचे औचित्य साधून महादेव मंदिराची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर देवपूजेसाठीच्या फुलांची व बेलांची आवक वाढली आहे। उद्यमबाग येथील कारखान्यातील कामगारांनी रेल्वेखाली झोपून देऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे। मनोज नंदाजी पाटील वय 27 असे त्या कामगाराचे नाव आहे। मजगावकडून देसूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर त्याने स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केली। रेल्वे पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे। प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डेच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे। तरुणाईने या दिनाचे स्वागत करण्यासाठी प्लॅन्स आखले आहेत। शुभेच्छा पत्र आणि भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे। मनपाच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। इतर बांधकाम विषयक परवाने आणि इतर प्रक्रियांच्या पूर्ततेबाबत अभियंत्यांना सूचना करण्यात आल्या। यामध्ये स्थायी समिती सदस्यांसह अभियंता व अधिकारी वर्गाने भाग घेतला होता। मागील काही दिवसात वाढलेले कांद्याचे दर होलसेल बाजारात काही प्रमाणात उतरले आहेत। मात्र किरकोळ बाजारात अद्यापही चढ्या दराने विक्री होत आहे। सामान्यांच्या रोजच्या जीवनातील कांद्याचे दर अजूनही कमी होण्याची अपेक्षा ग्राहक वर्ग व्यक्त करीत आहेत। मंत्रालय की आत्महत्यालय असा प्रश्न उपस्थित होण्याइतका आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात घडल्या आहेत। हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन मंत्रालयात जाळ्या बसवण्यात येत आहेत। मंत्रालयात होत असलेल्या आत्महत्यांच्या घटना लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय आखण्यात आला आहे। मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। गेल्या आठवड्यात एका तरुणाने मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती। नवी मुंबई इथल्या कळंबोली सेक्टर 12 मधील त्रिवेणी सोसायटीमध्ये कुमारी मातेच्या अभ्रकासह मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। कुमारी मातेच्या कुटुंबियांनी घरातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतल्याने ही घटना घडल्याचं बोललं जातंय। महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली ही 16 वर्षाची मुलगी सेक्टर 12 मध्ये राहत होती। तिचा प्रियकरही महाविद्यालयीन विद्यार्थी होता।
ही मुलगी गर्भवती होती. काल तिला प्रसूती काळ सुरू झाल्याने घरातच तिची प्रसूती करण्यात आली. मात्र दरम्यान या अपघाताचा मृत्यू झाला. काही वेळाने मुलीला कळंबोलीतील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत प्रसूती दरम्यान निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. स्काय ड्रायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींचे व्हिडिओ आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेसून तब्बल 13,000 फुटांवरून एका महिलेने उडी मारली. पुण्याच्या शीतल महाजन यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. थायलंडमध्ये स्काय ड्रायव्हिंग सेंटरमध्ये 13,000 फुटांवरून नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय ड्रायव्हिंग केलं. शीतल महाजन यांनी स्काय ड्रायव्हिंग या साहसी खेळामध्ये आजवर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकरांच्या पत्नी दीपाली कोल्हटकरांच्या हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. चहा न दिल्याने नोकराने दीपाली यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपी किसन मुंडे यांनी प्राथमिक तपासात पोलिसांना ही कबुली दिल्याची माहिती आहे. उत्पन्नातील तुटीचे कारण पुढे नेत महावितरणाने पुन्हा वीज दरवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही प्रस्तावित वीज दरवाढ स्वीकारणार नाही असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेतर्फे नागाळा पार्क येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर सोमवारी प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार क्षीरसागर बोलत होते. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव महोत्सव 2018 तमाम महिला मंडळ, बचत गट, विविध सामाजिक घटक, सांस्कृतिक मंडळे यांनी खाद्यपदार्थ स्टॉल करिता त्वरित संपर्क साधा. श्री विनायक जाधव, कोऑर्डिनेटर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बेळगाव. मोबाईल नंबर 9353012001. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतकरी सधन बनवण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन योजनांची माहिती द्या. त्यांच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग अर्थात एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन विकसित करा आणि त्यातून शेतीला पूरक व्यवसायाशी जोडून शेतकऱ्यांना उद्योजक बनवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांनी केले. व्हॅलेंटाईन्स डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बहुतांश सिंगल तरुणांना त्यांची लिस्टेड क्रश सापडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत डोळा मारणारी ही तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन झाली आहे. ओरू अदारलव या मल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी ही नवोदित अभिनेत्री आहे प्रिया वॉरियर. अँड ऑक्सर गोज टू हे ऐकायला कलाकारांचे कान आसुरलेले असतात आणि हा मान मिळालाय मराठमोळा तरुण विकास साठेनं. शनिवारी रात्री सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग ऑस्कर पुरस्काराचं वितरण झालं. K1 शॉर्ट ओव्हर या कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलणारे साठे यांना 90व्या ऑस्कर अकॅडमीच्या अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्कारानं लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आलं आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सच्या निवड समितीनं साठे यांच्यासोबत या कॅमेऱ्यावर काम करणारे जॉन कॉयल व ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम यांच्या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली आहे. आंबेडकर नगर येथे 1.5 वर्षाच्या बालकाचा पाण्याने भरलेल्या डिचकीत म्हणजेच अॅल्युमिनियम भांड्यामध्ये डोके अडकल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे 1 येथे घडली. मुत्तुराज भीमराव माळगे असे मृत बालकाचे नाव आहे. परिसरात मुत्तुराजाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात सोमवारी सायंकाळी स्थायी समिती सदस्यांची बैठक पार पडली. नगरसेवक जे एका पतसंस्थेत पिग्मी कलेक्टर म्हणून सेवा बजावतात अशा नितीन शिवाजी साळुंखे यांची सभापती बिनविरोधी निवड या बैठकीत करण्यात आली. सांस्कृतिक राजधानी फोंडा नगरीमध्ये काल रविवारपासून करविनल जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. गोव्यातील विविध पारंपरिक व्यवसाय व सामाजिक प्रश्नांवर जागृती करणारे चित्ररथ देखावे, जोडीला लोकनृत्य व डीजे संगीताच्या तालावर थिरकणारी नृत्ये, पथके अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक लोककला व लोकसंगीताच्या उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
धर्म बदला तरी आपल्या संस्कृतीचा वारसा अजूनही टिकून ठेवतानाच त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने कानकोण तालुक्यातील ख्रिस्ती समाज वावरत असल्याचे दिसून येत आहे। सर्वत्र कर्मवीराची धूम चालू असताना कानकोण तालुक्यातील लोले, भाटपाल, आगोंद्यासारख्या भागामध्ये इंत्रुज या समाजाने टिकून ठेवला आहे। कोणा ग्रामपंचायत हद्द सोडून दारू व्यावसायिक पुन्हा अवैधरित्या दारू विक्री करीत आहेत। त्यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी पोलीस ठाणे गाठले। यावेळी पोलीस निरीक्षक सुनील घासे यांच्याशी चर्चा केली। अशीच परिस्थिती राहिल्यास 21 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर महिला धडक मोर्चा नेतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे। 18 फेब्रुवारीपासून होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबतचा समंजस करार होणार असल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून समजते। सत्तेतील भागीदारी असलेल्या मित्रपक्ष शिवसेनेचा तीव्र विरोधाला न जुमानता फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे। मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग असलेले बोस्ते जगबुडी पूल खचल्याच्या अफवेने सोमवारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। याबाबतची माहिती मिळताच विविध खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र पुलाच्या एका बाजूची तांब्याची पट्टी गायब होऊन काहीशी पोकळी निर्माण झाल्याचे लक्षात येताच यंत्रांनी काहीसा निश्वास टाकला। पुलाच्या एका टोकाला निर्माण झालेल्या पोकळीत तांब्याची पट्टी बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। उज्ज्वल स्पोर्ट्स क्लब आयोजित 7वी प्रशांत दोड्डनवर स्मृती चषक आंतरशालेय महाविद्यालयीन T25 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी अजिंक्यपद RPD आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयीन संघाने निर्विवादपणे पटकावले। युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात RPD महाविद्यालयीन संघाने JSS महाविद्यालय धारवाड संघाचा अंतिम फेरीत 14 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले। केंद्र सरकार आता मोबाईल सिम कार्ड पोर्टेबिलिटी प्रमाणे रेशन कार्ड सुद्धा पोर्टेबिलिटी सुविधा सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत उपभोक्ता आपल्या इच्छित रेशन दुकानामध्ये आपले रेशन घेऊ शकतो। या योजनेसाठी सरकारने 127 कोटी रुपयांची तरतूद केली असून ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात येत आहे। दुबईमध्ये आज जगातील सर्वात उंच हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले। या हॉटेलचे नाव गेवोरो असून याची उंची 356 मीटर आहे। ही इमारत 75 मजल्याची असून 528 खास सूट्स आहेत। या हॉटेलमध्ये स्पा, स्विमिंग पूल, आधुनिक जिमची व्यवस्था करण्यात आली आहे। यापूर्वी सर्वात उंच हॉटेलचा किताब दुबईतील JW मॅरियट मकविस यांच्याकडे होता व त्याची उंची 355 मीटर इतकी आहे।